नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे. नवरात्रीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण सगळेजण मनापासून आई जगदंबा माताची सेवा करतो, उपासना करतो, आराधना करतो. बऱ्याच जणांचे उपवास सुद्धा असतील. काहींचे ते घट जरी नसले तरी आपण आपलं जिथं देवघर आहे तिथे आपण अखंड ज्योत तर ठेवलीच असेल आणि कळस आपण स्थापना पण हा केला असेल. तर उद्या अष्टमी आणि नवमी हे 2च दिवस आता उरलेले आहे. आई जगदंबा मातेची आपण आपल्याला सेवा करण्याची, उपाय करायची. तर कन्या पूजनला विशेष असं महत्व असतं, कारण हे 9 दिवस देवी माता जागृत अवस्थेमध्ये असते आणि कन्या पूजन केल्याने ती बाल अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये येते. ही आपल्याला ही संधी मिळत असते, की आपण तिची सेवा करू, उपासना करू आणि तेच आपल्या घराला सुख, शांती, समृद्धी आणि प्राप्त होत असते. तर याच नवरात्रीचा संबंध जगत जननी दुर्वा देवीशी आहे. दुर्गा माता ही तिची आपण उपासना केल्याने आपल्याला तिचा भरपूर आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. म्हणून तर या नवरात्रीमध्ये देवीची पूजा करत असताना आपण 2 ते 10 वर्षाच्याच मुलींची आपण ही कन्या पूजनच्या रूपामध्ये हा आपण पूजत असतो. 2 ते 10 वर्षाच्या मुली यांची रूपही वेगवेगळी असतात. म्हणून तर आपण या 2 ते 10 वर्षाच्या दरम्यानच्याच मुलींना आपण त्यांचे पाय धुवून त्यांना स्वच्छ आसनावर बसून त्यांच्या हातावर आपण लाल मोलीचा धागा असतो तो आपण बांधून कपाळी कुंकू आपण लावत असतो. प्रसाद आणि दक्षिणा आपण देत असतो. घरातून जाताना आपण पुन्हा त्यांच्या पाया पडत असतो. त्यांचा आशीर्वाद हा घेत असतो. म्हणून तर या 2 ते 10 वर्षाच्या देवींचं वेगवेगळं रूप आहे. 2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य आपलं दूर होते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं. 5 वर्षाची कन्या ही रोहिणी रूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असते. ही शत्रूंचा नाश करते. 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. म्हणून सुभद्रा आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा या पूर्ण करत असते. म्हणून तर आपण या कन्या पूजनामध्ये आपण 2 ते 10 वर्षापर्यंतच्याच मुलींची कन्या पूजन आपण हे करत असतो. तसेच या कन्या पूजनामध्ये आपण एक मुलगा सुद्धा बोलवावा, तो भैरव रूपामध्ये असतो. त्याचंही आपण इथे पूजन आपण हे केलं पाहिजे. आता आपण जाणून घेऊया की कन्या पूजन करताना आपण कोणत्या चुका या करू नये किंवा कोणती अशी भेटवस्तू ही कन्यांना देऊ नये की ज्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल. तर बघा, आपण कन्या ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतात, ज्यावेळेस आपला जो उंबरठा असतो तो आपण स्वच्छपैकी पुसावा. सकाळी हळद गोमूत्र एकत्र करून आपण त्या उंबरठ्याची पूजा करावी. दारामध्ये रांगोळी काढावी. तुपाचा दिवा दरवाजाच्या उजव्या साईडला प्रज्वलित करावा. कारण ज्या वेळेस 9 देव्या या आपल्या घरामध्ये येत असतात त्या उंबरठ्यामधून, तर त्यांना तिथे लक्ष्मीची अस्तित्व जाणवतो. कारण उंबरठ्यामध्ये लक्ष्मीचं अस्तित्व असतं आणि तिथून त्या देव्या आपल्या घरामध्ये या प्रवेश करत असतात. त्यांना तिथे पवित्र असं वाटलं पाहिजे. म्हणून तर आपण हळद आणि गोमूत्राने आपण लेपन करायचं आहे. घरातली कोणती निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये त्यांनी ही येणार नाही. कुमारिका आपल्या घरामध्ये आल्यावर त्यांना छानपैकी आसनावर बसवायचं आहे. त्यांचे पाय स्वच्छपैकी पाणी आणि थोडंसं दूध टाकून त्यांचे पाय धुवायचे आहे. त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्यांना कुंकू व्हायचं आहे. लाल चुनरी त्यांच्या आपल्याला डोक्यावर ठेवायची आहे. त्या 9 देव्यांचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला त्यांचं पूजन हे करायचं आहे. गजरा असेल तो गजरा आपण आणायचा आहे आणि प्रत्येक या मुलींच्या डोक्यावर आपल्याला हा लावायचा आहे. आपण ज्या वेळेस कन्यांना नैवेद्य देत असतो त्याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, खीर, पुरी हे देवीला हे खूप आवडतं. तर हाच नैवेद्य आपण अगोदर आपल्या देवी पुढे ठेवायचा असतो. नंतर मग या 9 कन्यांना आपल्याला द्यायचा असतो. शक्यतो आपण प्लास्टिकच्या ताटांमध्ये आपण हा जे पानं आपण वाढतो तर प्लास्टिकच्या ताटांमध्ये देऊ नये. पत्रावळ्यांमध्ये देऊ नये. आपण शक्यतो घरातले जे स्टीलचे ताटं असतात तेच आपण शक्यतो इथे वापरावे. छानपैकी आपण ताटाभोवती रांगोळी काढावी. ज्यावेळेस आपण नैवेद्य देत असतो
तो पूर्णपैकी जो स्वयंपाक असतो तो आपण स्वतः केला पाहिजे हाताने. बऱ्याच जणांच्या घरात स्वयंपाकीनवाली बाई असते. त्यांच्याकडून आपण स्वयंपाक हा करून घेतो, पण असं न करता आपल्या घरी देव्या येत आहेत, त्यांची सेवा करायची आपल्याला संधी मिळालेली आहे. म्हणून आपण घरातल्या स्त्रीनेच हा पूर्णपैकी स्वयंपाक आपल्या हाताने करायचा आहे आणि आपल्याच हाताने तिचं पूजन, तिचं पूर्ण नैवेद्याच्या पानापर्यंत आपल्याला स्वतः हे द्यायचं आहे. प्रत्येक काम हे आपण आपल्या हाताने करायचंय. देवीला हेच पाहत असते, की ते स्वतः तुम्ही हे करत आहात का? तर आपल्या घरात जर असं वाटत असेल आई जगदंबा मातेचा वास राहावा, तर सर्व कामं या दिवशी अष्टमी नवमीला ही आपण आपल्या हातूनच ही केली पाहिजे. नंतर ना आपण त्यांना नैवेद्य ज्यावेळेस देत असतो त्यांना जेवायला, त्याच्यामध्ये आपण आंबट पदार्थ चुकूनही देऊ नये. आंबट पदार्थ देवीला हे 9 दिवस वर्ज्य असतात. त्याच्यामुळे आपण ही चुकी करता कामा नये. आंबट पदार्थ ताटामध्ये ठेवायचं नाहीये. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सर्व पदार्थ वाढत असतो, खीर, पुरी, बटाट्याची भाजी, हरभऱ्याची भाजी असं वाढत असताना कोणताही गोड पदार्थ आपण बनवतो वाढत असताना, त्या ताटामध्ये आपण 2 छोट्याशा लवंगा नकळत आपल्याला या ठेवायच्या आहे. लवंगांमध्ये देवी मातेची ही ऊर्जा असती, ताकद असते, तिचं ते स्वरूप असतं. अमृतापेक्षाही महत्व देवी माता लवंगांना देत असते. म्हणून आपण प्रत्येकाच्या ताटात 1-2 लवंगा तरी या ठेवायच्या असतात. जेवण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण साज शृंगाराचं सामान या कन्यांना आपण देत असतो, त्यामध्ये सुद्धा आपण एखादा लवंग आवर्जून हा टाकावा. तसेच जाताना सुद्धा ज्यांना शक्य आहे तर त्यांनी लवंग त्या मुलींच्या हातात एक-एक द्यावा. नाही जमलं तर आपण साज शृंगाराच्या सामानामध्ये जरी आपण तो ठेवला तरी काही हरकत नाही. भेटवस्तू देताना याची काळजी घ्यायची आहे, की आपल्याला लोखंडाची कोणतीही भेटवस्तू देणं ही वर्ज्य आहे. लोखंड म्हणजे राहू केतूचं हे शुभ नसतं. त्याच्यामुळे लोखंडाची कोणतीही वस्तू आपल्याला ही भेट स्वरूपामध्ये द्यायची नाहीये. त्या मुलींना आवडणाऱ्या आपण भेटवस्तू कोणत्याही रूपात देऊ शकता. वस्त्राच्या रूपामध्ये देऊ शकता, दक्षिणेच्या रूपामध्ये देऊ शकता किंवा आणखी काही त्यांना गरजेच्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूच्या रूपामध्ये आपण या देऊ शकतो. तसेच आपण ज्या वेळेस त्यांना नैवेद्याचं ताट ठेवत असतो, तर बरेच जण बाहेरचे पाकिटांमधले पदार्थ आणतात, जसं चिप्स आणतात किंवा आणखी काही प्लास्टिकच्या बंद डब्यामधले पदार्थ आपण हे बाहेरचे कोणतेही पदार्थ प्लास्टिक मधले कोणते चिप्स असू दे, कुरकुरे असू दे, कोणतेही आणायचे नाहीये. आपण जो घरात जो स्वयंपाक करत आहे तोच स्वयंपाक आपण या कन्या पूजनामध्ये ठेवायचा आहे. कारण बाहेरचे पदार्थ आपण आणल्यानंतर त्यामध्ये कांदा सुद्धा असू शकतो किंवा लसणाचा सुद्धा असा मारा केलेला असू शकतो. त्याच्यामुळं कांदा, लसूण हा पूर्ण या स्वयंपाकामध्ये वर्ज्य आहे. त्याच्यामुळे आपण कोणते बाहेरचे प्लास्टिक हवाबंद डब्यामधले असे पदार्थ आपण या कन्या पूजनामध्ये द्यायचे नाहीये. तसंही ते बऱ्याच दिवसांचं त्यांचं पॅकिंग असतं. त्याच्यामुळं त्याचे दोष सुद्धा आपल्याला हे लागत असतात. म्हणून तर कन्या पूजनाला जो स्वयंपाक बनवतो तो शुद्ध तसेच पवित्र मनाने हा स्वयंपाक आपण बनवावा आणि तोच आपल्या या कन्यांना तो आपण अर्पण करावा. या छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, की आपल्याला कोणतीही लोखंडाची वस्तू ही आपल्याला भेट स्वरूपामध्ये द्यायची नाहीये. प्लास्टिकच्या पत्रावळ्यांमध्ये जेवायला आपल्याला द्यायचं नाहीये. तसेच आपण कोणती बाहेरचे आणलेले पदार्थ जे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बंद असतात असे पदार्थ आपल्याला द्यायचे नाहीये. आणि अशा यात आपण याची काळजी घ्यायची आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. 9 देव्या 9 दिवस जागृत अवस्थेमध्ये असतात. आपली पूजा आनंदाने ते स्वीकारतात आणि आपल्या घरातून जाताना आपण त्यांच्या जेव्हा पुन्हा पाया पडत असतो त्यावेळेस त्या आपल्याला भरपूर आशीर्वाद देत असतात. सगळे आर्थिक प्रश्न आपले दूर होतात. आई जगदंबाचा वास आपल्या घरामध्ये सदैव राहतो. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्या घराला सुख, शांती, समृद्धी हे मिळत असते. तर व्हिडिओ मी इथेच संपवत आहे. धन्यवाद. ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनल मार्फत आपल्याला सर्व स्वामी सेवा, सर्व वास्तू टिप्स, उपाय मी आपल्याला या चॅनल मार्फत हे देतच राहील. धन्यवाद.